डॉक्टर तरुणीच्या आत्महत्या प्रकरणामध्ये विरोधकांकडून आरोप होत आहेत आणि यावरून फडणवीसांनी रणजितसिंह निंबाळकरांना क्लीन चिट दिली आहे। निंबाळकर सचिन पाटलांचा या प्रकरणाशी काहीही संबंध नाही असं फडणवीसांनी म्हटलंय। तर फडणवीसांनी प्रकरणाचा सर्व तपास केला का असा सवाल अंबादास दानवेंनी उपस्थित केलाय। तसंच ही आत्महत्या नव्हे संस्थात्मक हत्या असल्याचा संशय राहुल गांधींनी व्यक्त केलाय। फलटणमधल्या तरुणीच्या आत्महत्या प्रकरणात मुख्यमंत्री फडणवीसांनी माजी खासदार रणजितसिंह निंबाळकरांना क्लीन चिट दिली आहे। विरोधकांनी काहीही कारण नसताना रणजितसिंह निंबाळकर आणि सचिन पाटलांचं नाव या प्रकरणात घुसवलं असंही फडणवीस म्हणाले। मला थोडी जरी शंका असती तर फलटणमधल्या कार्यक्रमाला आलोच नसतो असंही फडणवीस म्हणाले। पर 2-3 दिवसापूर्वी एका भगिनीचा मृत्यू झाला। मृत्यूचं कारण हातामध्ये लिहून ठेवलं, पण माझ्या बाबतीत या ठिकाणी राज्यामध्ये आपण येणार आहात, आपण येऊ नये म्हणून गलिच्छ असं राजकारण झालं। प्रत्येक गोष्टीत राजकारण घुसवायचं अशा प्रकारचा अतिशय निंदनीय प्रयत्न या ठिकाणी होताना पाहायला मिळाला। या महाराष्ट्राला देवाभाऊ माहिती आहे। एवढीशी जरी शंका असते प्रोग्राम रद्द करून या ठिकाणी आलो नसतो। अशा बाबतीमध्ये मी पक्ष पाहत नाही, व्यक्ती पाहत नाही, राजकारण पाहत नाही। जिथे माझ्या लहान भगिनीचा विषय आहे तिथे कुठलाही कॉम्प्रोमाइज मी करत नाही। तपास अधिकारी मुख्यमंत्री झाले का? मुख्यमंत्र्यांनी तपास केला का या सगळ्या विषयाचा? तिथले लोक तर तुम्हाला क्लीन चिटच देणार। फलटणच्या कोणत्याही अधिकाऱ्याला चौकशीला द्या तुम्ही, तो क्लीन चिट देणार। या मुलींना आत्महत्या काय मुख्यमंत्री येऊ नये म्हणून केली? ताळतंत्र ठेवून बोललं पाहिजे ना। उद्या शिवसेनेच्या महिला आघाडीच्या वतीनं सगळ्या राज्यातल्या पोलीस अधीक्षक पोलीस आयुक्तांना निवेदन स्वरूपात आंदोलन करा, निवेदन देणार आहे। तर आत्महत्या केलेल्या महिला डॉक्टरच्या कुटुंबाची काँग्रेस खासदार प्रणिती शिंदेंनी भेट घेतली। राहुल गांधींनी सुद्धा या प्रकरणात ट्विट केलंय। ही महिला डॉक्टरची संस्थात्मक हत्या असल्याचा आरोप राहुल गांधींनी केलाय। ज्यांच्यावर जनतेच्या संरक्षणाची जबाबदारी असते त्यांनीच महिला डॉक्टरवर बलात्कार केला। मीडिया रिपोर्टनुसार यामध्ये भाजपशी संबंधित काही प्रभावशाली व्यक्तींनी महिला डॉक्टरवर दबाव टाकला होता। ही आत्महत्या नाही तर ही संस्थात्मक हत्या आहे। जेव्हा सत्ताच गुन्हेगारांसाठी ढाल बनते तेव्हा न्यायाची अपेक्षा कुणाकडून करायची? संपदाच्या मृत्यूनं भारत सरकारचा अमानवी आणि संवेदनाहीन चेहरा उघड झालाय। या लढाईत आम्ही पीडित कुटुंबासोबत उभे आहोत असं ट्विट राहुल गांधींनी केलंय। त्या कुटुंबाशी बोलणं झालेलं आहे। मला असं वाटतं SIT स्थापन करावी आणि पारदर्शकपणे कुठलाही राजकीय दबाव न होता त्या मुलीला, ती महाराष्ट्राची लेक आहे, तिला न्याय मिळाला पाहिजे। निर्लज्जपणा जर तसं खरोखर होणार असेल, ज्यांच्यावरती अशा प्रकारचे गंभीर आरोप झालेले आहेत, होत आहेत, लोकांच्या मनात शंका आहेत, मुख्यमंत्री खरोखर स्वतःला गृहमंत्री मानत असतील किंवा या राज्याचे तारणहार कस्टोडियन संरक्षक मानत असतील तर त्यांनी त्या संदर्भात मी जो शब्द वापरला त्याला साजेसं वर्तन करू नये। एका महिलेला अश्लील शिवीगाळ करण्याचं काम संजय राऊत तुम्ही केलं होतं। त्या महिलेने तुमची कॉलर हातात घेऊ असं सांगितलं होतं। तुमची कॉलर हातात घेण्या एवढं धैर्य त्या महिलेकडे का आलं होतं? त्यांनी तुम्हाला का शिवीगाळ केली होती? एका महिलेला अश्लील भाषेमध्ये संजय राऊत तुम्ही का शिवीगाळ केली होती याचं उत्तर आधी द्या आणि मग फलटण सारख्या संवेदनशील प्रकरणावर माध्यमांना बाईट द्या। या प्रकरणातल्या दोन्ही आरोपींना फलटण पोलिसांनी अटक केली आहे। तर मुख्य संशयित आरोपी PSI गोपाल बदने हा स्वतःहून पोलिसात हजर झालाय। तर दुसरा आरोपी प्रशांत बनकरला यापूर्वीच अटक करण्यात आली आहे।